नमस्कार. अ, आजच्या या सत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी तुषार जाधव, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती तसेच कृषक ॲप आयोजित आजचे हे आपले भाजीपाला कलम तंत्रज्ञान लागवड व व्यवस्थापन हे आपले चर्चासत्र आहे. तर या चर्चासत्रामध्ये आपण भाजीपाला कलम तंत्रज्ञान हा नक्की विषय काय आहे हा समजून घेणार आहोत. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना खूप उत्सुकता लागलेली असेल की भाजीपाला कलम तंत्रज्ञान नक्की काय आहे आणि हा नक्की विषय खूप महत्वाचा आहे, नवीन विषय आहे. यामध्ये आपण जे आत्ताचे आज सध्याची जी परिस्थिती आहे भाजीपाला लागवड आणि वातावरण दिवसेंदिवस बदल होत चाललेला आहे वातावरणामध्ये, तर आपल्याला कुठंतरी एक शाश्वत असं काही नवीन तंत्रज्ञान अपेक्षित आहे आणि ते अवगत करून घेणं अपेक्षित आहे. तर हे तंत्रज्ञान आज आपण आपल्या या चर्चासत्रामध्ये समजून घेणार आहोत. तर पुन्हा एकदा मी सर्वप्रथम सर्व उपस्थितांचं स्वागत करतो आणि आपल्या या चर्चासत्राला सुरुवात करूया. यामध्ये आपणा सर्वांना माहित आहे की कृषी विज्ञान केंद्र बारामती जे काम चालू आहे, म्हणजे जे आपण बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना विविध टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन दाखवत असतो, विविध टेक्नॉलॉजी समजून सांगत असतो, त्याचं प्रात्यक्षिक आपण दाखवत असतो. यातूनच आपलं एक भाजीपाला गुणवत्ता केंद्राचा एक उगम झालेला आहे. गेले 4 वर्षापासून आपण या स्पेशल भाजीपाला या विषयावरती खूप मोठं काम केलेलं आहे. नेदरलँडच्या धर्तीवरती आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्र बारामती अंतर्गत हा नवीन प्रकल्प सुरू केलेला आहे. या प्रकल्पाची वैशिष्ट्ये खूप मोठी आहेत. मी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्या चर्चासत्रामध्ये आपल्याला समजून सांगणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ दाखवत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हिजिटेबल्स या नेदरलँडच्या प्रोजेक्टमध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो. तर त्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या, आणि हा व्हिडिओ प्ले झाल्यानंतर आपण
धन्यवाद. तर आपण यामध्ये आता हा आपला एक शॉर्ट व्हिडिओ होता आणि या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबल्स गेले 4 वर्षापासून आपल्या शेतकरी बांधवांसाठी जे काही तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, तर ते हे सर्व तंत्रज्ञान आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. यामध्ये आज जो आपण मुख्य विषय घेतलेला आहे की भाजीपाला कलम तंत्रज्ञान, तर या विषयावरती आपण आज बोलणार आहोत. आणि सर्वात प्रथम मला असं सांगावंसं वाटतं की या सर्वाची सुरुवात ही आपल्या भारतात नसून झाली. म्हणजे कलम तंत्रज्ञान हा एक खूप महत्वाचा आणि खूप वेगळा विषय आहे. आपल्याला माहित आहे की पीपीटी कलम तंत्रज्ञान खूप महत्वाचं आणि जवळ जर आपण पाहिलं तर कलम तंत्रज्ञान समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण काळाची गरज बनलेली आहे. यामध्ये आपल्याला माहित आहे की दिवसेंदिवस वातावरणातले जसे बदल होत चाललेले आहेत, तर त्या सर्वांचा ताण म्हणजे ज्याला आपण अजैविक आणि जैविक ताण म्हणतो, तर या आपल्या पिकांवरती पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस भाजीपाल्याचं क्षेत्र आपल्या म्हणजे परिसरामध्ये वाढत चाललेलं आहे आणि याचाच अभ्यास करून यावरती काहीतरी वेगळं निदान आपल्याला आणलं गेलं पाहिजे किंवा काम करणं गरजेचं आहे, हे उद्दिष्ट लक्षात ठेवून आपल्या संस्थेने हा प्रकल्प सुरू केलेला आहे. यामध्ये सांगावंसं वाटतं की आपण या सर्व प्रकल्प सुरू करताना म्हणजे आम्ही सर्व आपली सेंटर ऑफ एक्सलन्सची टीम नेदरलँडमध्ये आम्ही गेलो होतो आणि नेदरलँडमध्ये जे तंत्रज्ञान पाहिलं आणि ते तंत्रज्ञान पाहून थोडं आपली शेती कुठे आहे हा विचार आपण करायला म्हणजे करण्याची गरज आहे, हा विचार मनात आला. आणि त्यावेळेस लक्षात आलं की आपण जे ऍग्रिकल्चर करतो म्हणजे आपली जी शेती आहे आणि जे फॉरेन म्हणजे इंटरनॅशनल पद्धतीने म्हणजे इस्रायल असेल, नेदरलँड असेल, तर या देशात जी शेती होती त्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं असं झालं तर ते टेक्नॉलॉजीचा सर्व वापर करून पूर्ण वातावरण नियंत्रित करून ते एका एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो सारखं उत्पादन जर घेतलं तर ते 400 टनापर्यंत उत्पादन काढतात आणि आपण हेच टोमॅटो आपल्या एका एकरामध्ये साधारणतः 40 टन उत्पादन काढतो. आणि हे आपलं जे 40 टन उत्पादन आहे ते खूप म्हणजे ऍव्हरेज जर विचार केला तर 20 ते 25 टन आहे. पण जर सर्व ड्रीप असेल, मल्चिंग पेपर असेल, सर्व तंत्रज्ञान वापरलं, खतांचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर आपण 40 टनापर्यंत पोहोचू शकतो. मग हे 40 टन आणि 400 टन हा खूप मोठा फरक आहे आणि हा फरक जर आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्याला कुठंतरी आधुनिकतेची जोड दिली गेली पाहिजे. या आधुनिकतेची जोड देण्यासाठी काय नक्की गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत, कमी खर्चातल्या असल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी आपण शेतकरी बांधवांना त्या इझिली त्या फार्म मध्ये सूट झाल्या पाहिजेत. तर असं तंत्रज्ञानावरती आपण काम करत आहोत. यामध्ये जे काही आपले मुख्य उद्दिष्ट आहेत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबल्स, जसं आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सर्वप्रथम आपण जे काही आज आपण पाहत आहोत की मातीमध्ये म्हणजे थोडक्यात ओपनची जी शेती आहे आपली आणि नियंत्रित शेती आहे. आता नियंत्रित शेती सर्वजण म्हणजे आज खूप एक नवीन कन्सेप्ट म्हणजे आम्ही पण नियंत्रित शेतीचे खूप प्रशिक्षण घेत आहोत. आपल्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला नियंत्रित शेतीसाठी एक वेगळं प्रशिक्षण आयोजित केलं जातं. नियंत्रित शेती का आणि त्याचे फायदे याच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी आता नियंत्रित शेतीकडे वळालेले आहेत. आता नियंत्रित शेती करत असताना मातीमध्ये करायची का मातीविना करायची, मातीविना केली तर त्याचे फायदे काय असू शकतात, मातीविना करत असताना त्यामध्ये कोणती पीक पद्धत असावी, त्यामध्ये टोमॅटो असावं, काकडी असावी का त्यामध्ये अजून वेगळी ढोबळी मिरची असावी, रंगीत ढोबळी मिरची असावी, अशी विविध पीक पद्धती आपल्याला घेता येऊ शकते. तसेच आता विविध काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज किंवा जर वापरून म्हणजे नियंत्रित शेतीमध्येच वेगवेगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण अजून जसं की उदाहरणार्थ सांगायचं की हळद ही सुद्धा आपण नियंत्रित शेतीमध्ये करू शकतो. तर असं जर सांगायचं झालं तर आपण यामध्ये भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये टोमॅटो, त्यानंतर जी युरोपियन कुकुंबर म्हणतो आपण त्याला सॅलॅड कुकुंबर, तर त्याचं प्रात्यक्षिक घेत आहोत. त्यानंतर रंगीत ढोबळी मिरचीचं प्रात्यक्षिक घेत आहोत व इतर परदेशी भाजीपाला, त्यामध्ये ब्रोकोली आहे, लेट्यूस आहे, चेरी टोमॅटोज आहेत. तर असं विविध पिकांचं प्रात्यक्षिक आपण या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये मातीविना शेतीमध्ये त्याचे प्रात्यक्षिक घेत आहोत. यामध्ये दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, हे ग्रोईंग पार्ट झाला. दुसरा पार्ट सगळ्यात महत्वाचा आहे ज्याला आपण सगळ्यात मुख्य उद्दिष्ट असं म्हणतो सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबलचं, तर ते आहे आपलं रोपवाटिका. यातून आपण रोगमुक्त आणि कीडमुक्त रोपं तयार करत आहोत आणि ती रोपं आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत आहोत. तसेच रोग व कीडमुक्त रोपं तयार कशी करायची, रोपं तयार करताना मीडिया सिलेक्ट कसा करायचा,
रोपं तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टीवरती काळजी घेतली गेली पाहिजे, टोमॅटोचं रोप कसं असावं किंवा इतर भाजीपाल्यांची रोपं कशी असावीत, तर या सर्वांचं मार्गदर्शन आपण विशिष्ट प्रकारचं म्हणजे जेवढे काही नर्सरी म्हणजे आता नर्सरी चालू करणार आहेत किंवा ज्यांची नर्सरी चालू आहेत तर त्यांना सुद्धा आपण हे नर्सरीचं प्रशिक्षण देत आहोत, जेणेकरून ते सर्वांना चांगली रोपं पुरवठा करू शकतील. तर असं एक मुख्य उद्दिष्ट आपलं सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, ज्यामधून आपण एक वर्षाला साधारणतः म्हणजे तसं जर पाहिलं तर आपण पूर्ण महाराष्ट्रावर आपण याची रोपवाटिका जी आहे आपली, तर त्या रोपवाटिकेतून रोपं पुरवलेली आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जसं आपण आता बोललं जात होतं की भाजीपाला रोपवाटिका हा मुख्य विषय जर पाहिला गेला म्हणजे आपण पाहतो की प्रत्येक जण म्हणजे जे काही आपल्याला मुख्य पिकं जर विचार केला तर ऊस आहे किंवा फळबाग लागवड आहे, आणि याला जर पर्याय जर आपण विचार करत असेल तर आपल्याकडे भाजीपाला एक भाजीपाला पीक लागवड करणे हा एक आपल्याला पर्याय दिसतो. आता भाजीपाला पीक लागवड करत असताना मग त्यामध्ये जे काही आपल्याला टोमॅटो आहे, मिरची आहे, त्यानंतर आपल्याकडे काकडीचं पीक आहे म्हणजे वेलवर्गीय काही पिकं असतात, तर ह्या पिकांचं पण आपण नियोजन करतो. आता मातीच्या परीक्षणानुसार आपण ह्या सर्वांचं नियोजन करत असतो. सर्वांना माहित आहे की मातीचं आरोग्य आपण किती जवळून पाहिलं गेलं पाहिजे, मातीच्या आरोग्याकडे किती बारकाईने लक्ष देणं अपेक्षित आहे. दिवसेंदिवस आपण रासायनिक खतांचा बेसुमार वापर करत चाललेलो आहोत आणि या रासायनिक खतांमुळे आपल्या मातीचं जे आरोग्य आहे ते बिघडत चाललेलं आहे. सुरुवातीच्या काळात जी मातीचा पोत होता तो आता राहिलेला नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्पादकता जी आहे ती घटलेली आहे. मग हे कमी करण्यासाठी मातीच्या आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. भाजीपाला निवड करत असताना मातीचं आरोग्य सगळ्यात महत्वाचं पाहिलं जातं. मातीची पोत काय आहे आणि त्या पोतनुसार आपण भाजीपाला निवड करतो. आणि याचं प्रशिक्षण सुद्धा आपण मातीच्या पोत ओळखून म्हणजे मातीचा रिपोर्ट आपण लक्षात घेऊन आपण त्याचं कोणतं भाजीपाला पीक तुम्ही लागवड करू शकता याचं पूर्ण मार्गदर्शन आपण आपल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रांतर्गत सर्वांना देत आहोत. यानंतर सगळ्यात महत्वाचं जे की ज्यावेळेस आपण मातीवरती अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की बरेच काही मातीमध्ये ज्यावेळेस आपण पीक सिलेक्ट करत असतो म्हणजे ढोबळी मिरची असेल कुठलंही पीक आपण भाजीपाल्याचं निवड करत असतो त्यावेळेस मुख्य विषय येतो आपल्याला रोपांचा. मग आता रोपं तयार करत असताना किंवा रोपांची ऑर्डर देत असताना पाहिलं जातं की ती नर्सरी काय दर्जाची आहे, नर्सरीमध्ये कोणकोणत्या दर्जाचं इनपुट वापरलं जातं. इनपुटमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो जो मीडिया. आज मीडियावरती खूप काम केलं जातंय. बहुतांश आज काही आपल्या परिसरातील नर्सरी आहेत किंवा परिसरातील शेतकरी आहेत त्या मीडियावरती खूप चांगलं काम केलेलं आहे. यामध्ये आम्ही एक पाहिलं की मीडियामध्ये कोकोपीट हा मुख्य विषय म्हणजे जास्त प्रमाणात वापरला जातो मीडियामध्ये कोकोपीट. त्यानंतर परलाइट आहे, वर्मिक्युलाइट आहे, पीटमॉस आहे, असे विविध प्रकारचे अजून माध्यम आपण वापरू शकतो. आता कोकोपीट वापरत असताना सगळ्यात महत्वाचं असतं कोकोपीटचे जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्यावरती बारकाईने लक्ष देणं अपेक्षित असतं. कोकोपीटमध्ये आपण पाहतो की कोकोपीटचे जे काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की त्याचा पीएच काय आहे, त्याचा ईसी काय आहे, त्यामध्ये सोडियमचं प्रमाण किती आहे, अशा अनेक घटक आहेत जे आपण बारकाईने तपासून घेणं गरजेचं असतं. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं जर केमिकल प्रॉपर्टीज योग्य नसतील तर ते कोकोपीट आपल्या भाजीपाला रोपवाटिकेसाठी चालू शकत नाही किंवा त्याचे परिणाम आपल्याला नंतर पाहायला मिळतात. आपल्याला कोकोपीटवरती काम करणं गरजेचं आहे. उत्कृष्ट दर्जाचं कोकोपीट जे RHP सर्टिफाईड कोकोपीट असतील, ज्यांचा ईसी ज्यांचा पीएच हा एकदम न्यूट्रल असेल, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं क्लोराइड्स हे जास्त प्रमाणात नसतील, अशा पद्धतीचं कोकोपीट आपण वापरणं गरजेचं असतं. त्यानंतर परलाइट वापरून आणि वर्मिक्युलाइट सुद्धा आपण कोकोपीट या मीडियामध्ये वापरू शकतो. परलाइट मुख्यतः कोकोपीटमध्ये एक पोकळी तयार करण्याचं काम करतं, जेणेकरून मुळांना एक विशिष्ट प्रकारचं एअर सर्क्युलेशन ज्यामध्ये मुळांना एक हवा खेळती राहणं हे जर मुख्य काम हे परलाइट करू शकतं. वर्मिक्युलाइट हा एक मिनरल आहे म्हणजे अन्नद्रव्य थोडक्यात तो देण्याचं काम आपल्या रोपांना करू शकतो सुरुवातीच्या काळात. तसेच तो वॉटर होल्ड सुद्धा करू शकतो म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा या वर्मिक्युलाइटमध्ये आहे. ज्यावेळेस आपल्याला उन्हाळ्यात असं वाटतं की मीडिया खूप ड्राय होतो, लवकर ड्राय होतो किंवा लवकर सुकतो, अशा वेळेस आपण कोकोपीटमध्ये वर्मिक्युलाइट वापरून ती रोपं ट्रेमध्ये भरू शकतो. तर अशा पद्धतीच्या मीडियावरती सुद्धा आपण काम केलेलं आहे. कोकोपीट किती वापरायचं, परलाइट किती वापरायचं, वर्मिक्युलाइट किती वापरायचं, तसेच पीटमॉस किती वापरायचं हा अभ्यास करून आपण रोपं तयार करत असतो आणि याचं मार्गदर्शन सुद्धा आपण सर्वांना देत असतो. अशा प्रकारची अत्याधुनिक रोपवाटिका आपण उभी केलेली आहे. यामध्ये तुम्ही पाहत असताल की बूम इरिगेशन सिस्टीम आपण वापरलेली आहे. आता बूम इरिगेशन का? सगळ्यात महत्वाचं की आपण मॅन्युअली पाणी देऊ शकत नाही का? देऊ शकतो, पण सगळ्यात महत्वाचं काय होतं की ज्या सुरुवातीच्या काळात रोपांना जे अन्नद्रव्य लागणार आहे किंवा जे पाणी अपेक्षित पाणी लागणार आहे ते एक बारकाईने देणं अपेक्षित असतं.
उदाहरणार्थ सुरुवातीच्या काळात जर रोपांना जास्त पाणी झालं किंवा जास्त खतं झाली किंवा कमी खतं झाली तर त्याचे सर्व दुष्परिणाम येतात. तर रोपांना सुरुवातीच्या काळात अगदी काटेकोरपणाने नियोजन करणं अपेक्षित असतं. त्यासाठी ही बूम इरिगेशन सिस्टीम आपण वापरत आहोत. यातून पर ड्रॉप म्हणजे जेवढं काही आपण सेट केलेलं आहे प्रोग्राम, उदाहरणार्थ खतांचं व्यवस्थापन करत असताना आपण टाकी म्हणजे टँक ए आणि टँक बी च्या माध्यमातून खतांचं व्यवस्थापन करत असतो. रोपांना जसं की सांगावंसं असं वाटतं की यामध्ये सगळ्यात महत्वाचं रोप लागवड केल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपण मुख्य फील्डमध्ये आपल्या प्लॉटवरती रोपांची लागवड करत असतो त्यानंतर जे खत व्यवस्थापन करतो, उदाहरणार्थ त्यात सांगायचं झालं तर 1261 असेल की 05234 असेल, पोटॅश असेल, ह्या सर्व किंवा दुय्यम अन्नद्रव्य असतील, या सर्वांचा वापर आपण नर्सरी स्टेजला करतो, जेणेकरून रोपाचं एक चांगल्या प्रकारचं हार्डनिंग होईल आणि ती रोपं उत्तम दर्जाची तयार होऊ शकतील. मग ही ज्यावेळेस या सगळ्यांचं मिश्रण करायचं आहे तर त्यासाठी एक प्रॉपर टँक डिझाईन करणं अपेक्षित असतं. मग त्यासाठी आपण टँक ए आणि टँक बी याला एक डिझाईन केलेलं आहे. किती लिटरचा टँक आहे त्यानुसार खतांचं प्रमाण ठरवलं जातं आणि त्यानुसार आपण ती खतं आणि ते पाण्यासोबत आपण देत असतो. दिवसातून साधारणतः जर विचार केला तर एकदा बूम सिस्टीम रन केली तरी तो आपल्याला चांगल्या पद्धतीचं फर्टिगेशन आपल्या नर्सरीच्या रोपांना मिळू शकतं. तर अशा प्रकारचं इरिगेशन आणि फर्टिगेशन मॅनेजमेंट या बूम सिस्टीमच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्यातून आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला आपल्या रोपांमध्ये पाहायला मिळालेले आहेत. त्यानंतर क्लायमेट कंट्रोलमध्ये पण पाहणं खूप गरजेचं आहे. रोपांना सुरुवातीच्या काळात जे क्लायमेट लागतं ते खूप महत्वाचं असतं आणि त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं की रोपांना सुरुवातीच्या काळात जर आपण विशिष्ट प्रकारचं वातावरण जर नियंत्रित करू शकलो नाही तर रोपांचा लँकीनेस असतो, म्हणजे रोप वाढू शकतं, रोपांची काडी जाड होणार नाहीये, रोपांना जो स्टर्डीनेसपणा पाहिजे तो मिळत नाहीये, पानांचा कलर तसा मिळणार नाहीये. अशा अनेक आपल्याला जे काही परिणाम असतील ते पाहायला मिळतात. त्यासाठी आपल्याला टेम्परेचर म्हणजे तापमान, त्यानंतर आर्द्रता म्हणजे आपण ज्याला ह्युमिडिटी म्हणतो, आणि लाईट म्हणजे सूर्यप्रकाश, हा 3 गोष्टीवरती आपल्याला काम करणं गरजेचं असतं. लाईटची रिक्वायरमेंट पाहिली तर सुरुवातीच्या काळात जसं रोप उगवलेलं तुम्ही पाहत आहात, लेफ्ट साईडला जो ट्रे ठेवलेला आहे तर त्या काळात आपल्याला लाईटची रिक्वायरमेंट साधारणतः 10,000 लक्स पेक्षा जास्त नसावी. त्यानंतर रोप जसं जसं वाढत जाईल तसं लाईटची रिक्वायरमेंट वाढवत जाणं गरजेचं असतं. यामध्ये आपण 10,000 ते साधारणतः 30 ते 40,000 लक्स पर्यंत आपण लाईट मेंटेन करू शकतो. त्यानंतर दुसरे सगळ्यात महत्वाचं आहे की हे करत असताना आपण लाईट ज्यावेळेस मेंटेन करत असतो त्यावेळेस त्याच सोबतीला आपण आर्द्रता आणि तापमान हे मेंटेन करणं अपेक्षित असतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की आर्द्रता आणि तापमान. तर तापमानामध्ये जर विचार केला आपण तर तापमान हे साधारणतः जे नर्सरीला अपेक्षित असतं ते साधारणतः 24 ते 30 डिग्री पर्यंत हे तापमान आपण मेंटेन करू शकतो आणि ते तापमान अपेक्षित असतं. तर अशा प्रकारचं क्लायमेट कंट्रोल करून आपण रोपवाटिका तयार करणं अपेक्षित असतं. अशा अत्याधुनिक आणि लो कॉस्ट स्ट्रक्चर्स आपण नर्सरीसाठी उभे करू शकता आणि त्यातून ज्या ठिकाणी असे स्ट्रक्चर आहेत त्या ठिकाणाहून आपण रोपे हे घेऊ शकता. त्यानंतर एक अत्याधुनिक पद्धतीचं हार्डनिंग युनिट असणं अपेक्षित असतं. हार्डनिंग युनिट खूप महत्वाचं असतं. हार्डनिंग युनिट जर चांगलं नसेल किंवा हार्डनिंग जर रोपांचं चांगलं होत नसेल तर आपल्याला त्या प्रकारची रोपे तयार झालेली पाहायला मिळत नाहीत. तर 2 प्रकारचे हार्डनिंग असतात. एक तर जास्तीचं खत देऊन आपण हार्डनिंग करू शकतो किंवा दुसरं आहे की नॅचरली हार्डनिंग करू शकतो. हार्डनिंग करत असताना खूप काळजी घेणं अपेक्षित असतं. कोणतं क्रॉप आहे त्याच्यावरती हार्डनिंग किती दिवस करायचं हे एक संबोधलं जातं. त्यानुसार आपण टोमॅटोमध्ये विशिष्ट प्रकारचं हार्डनिंग असेल, त्यानंतर वेलवर्गीयमध्ये जसं की जास्त सेन्सिटिव्ह आहे की कलिंगडाचं रोप, तर त्यामध्ये विशिष्ट प्रकारचं हार्डनिंग हे केलं जातं. अशा प्रकारचं अत्याधुनिक हार्डनिंग युनिट सुद्धा आपण उभारणी केलेली आहे आणि त्यातून आपण रोपे हार्डनिंग करत आहोत. त्यानंतर आता हे आपण जनरली पाहिलं की आपल्याला साधी रोपं तयार करत असताना सुद्धा एवढी काळजी घेणं अपेक्षित असतं. कारण आपल्याला माहित आहे की दिवसेंदिवस विविध प्रकारचे जे काही रोग आहेत, पिकांवरती आजार जे वाढत चाललेले आहेत, ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज म्हणतो. मागच्या 2 वर्षापूर्वी टोमॅटोमध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारचे व्हायरस आपण पाहत आहोत आणि ह्या सगळ्यांचं मूळ जर पाहिलं तर ते सगळं नर्सरीवरती येत आहे. कारण नर्सरीमध्ये जर रोपं चांगली नसतील, नर्सरीमध्ये जर तुमचं पूर्ण कंट्रोल नसेल तर तिथूनच त्याचा प्रसार होत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी नियंत्रित रोपवाटिका जी आहे अशा ठिकाणाहून आपण रोपांची निवड केली गेली पाहिजे आणि आपण येणाऱ्या पुढच्या जे काही अडचणी आहेत त्याच्यावरती सुरुवातीलाच सोल्युशन कसं निघेल यावरती अभ्यास करणं अपेक्षित असतं. त्यासाठी आपण एक चांगल्या दर्जाचं एक अत्याधुनिक प्रात्यक्षिक नर्सरी युनिट आपण आपल्या इथं उभं केलेलं आहे.
त्याचं तुम्ही आवर्जून एकदा येऊन पाहू शकता आणि त्याचं मार्गदर्शन घेऊ शकता. त्यानंतर आपला जो मुख्य विषय आहे तो आहे कलम तंत्रज्ञान. आता आपल्याला माहित आहे की भाजीपाल्यामध्ये जर विचार केला तर टोमॅटो, वांगी, मिरची हे सगळ्यात मुख्य पीक आपण मानलं जातो. त्यानंतर जे वेलवर्गीयमध्ये जर विचार केला तर कलिंगड आहे, खरबूज आहे. आता सगळ्यात महत्वाचं असं असेल की मुख्य उद्दिष्ट का कलम तंत्रज्ञान करायचं किंवा कलमी रोपं का आणि का रोपं लावायची आपण कलमी. तर आपल्याला माहित आहे की भाजीपाला म्हटलं की रोगराई ही एक प्रायोगिक तत्वावर असते आणि रोगराईचा जर विचार केला तर याला आपल्याला सगळ्यात जास्त खर्च करावा लागतो तो कंट्रोल करण्यासाठी. आपल्याकडे 3 ऋतू आहेत, म्हणजे पावसाळ्यात वेगळ्या प्रकारचे रोग आपण पाहतो, त्यानंतर हिवाळ्यात वेगळ्या प्रकारचे पाहतो आणि उन्हाळ्यात वेगळ्या प्रकारचे पाहतो. त्याच सोबतीला आपण विविध प्रकारच्या ज्या काही किडी आहेत त्याचा सुद्धा प्रादुर्भाव आपण पाहत असतो. विशिष्ट प्रकारचे जे काही व्हायरस आहेत त्याचे पण प्रादुर्भाव आपण आपल्या पिकांवरती पाहत असतो. आता सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं इथं काय आपण एक मुख्य जे काही क्रॉप्स आहेत किंवा मुख्य पीक आहेत ते इथं आपण नमूद केलेले आहेत. त्यामध्ये मुख्य पीक मध्ये जर विचार केला तर टोमॅटो आहे, त्यानंतर वांगा आहे, काकडी आहे, त्यानंतर मिरचीचं सुद्धा इथं उदाहरण देऊ शकतो आपण, कलिंगड आहे, खरबूज आहे. आता तुम्ही उजव्या साईडला पाहू शकता, रोपांमध्ये जर पाहिलं तर सुरुवातीला रोप आहे, तिथं सुरुवातीच्या काळातच आपल्याला पीथियम नावाची जी काही बुरशी आहे त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यानंतर फ्युझेरियम नावाचा जो काही रोग आहे, मुळांमध्ये जर बघितलं साल काढली तर तांबूस कलरचं जे काही आपल्याला चित्र पाहायला मिळतं, तर ही एक विशिष्ट प्रकारची बुरशी आहे आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्याला सगळ्यात पाहायला मिळतो. तो आपल्या भागात मिरचीमध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळतो. झाड पूर्णपणे सुकलं जातं, फळांच्या अवस्थेत असल्यानंतर झाडाचा पूर्ण विल्टिंग होऊ शकतं अशा प्रकारच्या रोगांमुळे. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं आहे की वेलवर्गीयमध्ये सुद्धा पाहू शकता, या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कलिंगड विशेषतः पीक जर पाहिलं, ज्यावेळेस फळ धारणेची अवस्था असते आणि त्यावेळेस एक प्रकारची मर रोग चालू होते, अचानक पूर्ण प्लॉट हा खराब होण्याच्या दिशेने चालतो आणि एक 8 ते 10 दिवसात पूर्ण प्लॉट हा विल्टिंगने गेलेला असतो. तर अशा प्रकारचं हे जे काही कारणं आहेत किंवा अशा प्रकारचे जे काही आपल्याला अडचणी आहेत, या सगळ्यांपासून जर आपल्याला सुटका करायची असेल तर आपल्याला ग्राफ्टिंग म्हणजे ज्याला आपण कलम म्हणतो या तंत्रज्ञानाचा अवलंब आपण केला गेला पाहिजे. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात. जसं की आपण पाहतो की उदाहरणार्थ आपण लोकेशन वाईज जर पाहिलं, पुणे जिल्हा असेल, सातारा असेल किंवा सोलापूर असेल, नगर असेल किंवा आपण कोकणामधला जर भाग पाहिला, विदर्भ मराठवाड्यातला भाग पाहिला, प्रत्येक ठिकाणी एक आपल्याला विशिष्ट प्रकारचं काम करणं अपेक्षित आहे. असं नाही म्हटलं जात की समजा जर पुण्यामध्ये जो रुस्टॉक चालतोय तो साधारणतः नगरमध्ये चालू शकेल किंवा तसंच आपल्याला तो कोकणामध्ये चालू शकेल. विशिष्ट मातीचा नमुना जो आहे आणि त्या मातीमध्ये कशाचा जास्त स्पोर्स असू शकतात किंवा माती कशासाठी जास्त फेवरेबल आहे, कोणत्या बुरशी सगळ्यात जास्त त्या मातीमध्ये वाढू शकते, कोणत्या रोगाची बुरशी जास्त वाढू शकते, हा अभ्यास आपण केलेला आहे. आणि त्यानुसार प्रत्येक भागातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी आपण त्या रुष्टाकवरती काम करून ती रोपं आपण बांधून शेतकरी बांधवांना देत आहोत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं पाहिलं तर टोमॅटोमध्ये आपल्याला बॅक्टेरियल विल्ट आपल्याकडे थोडा प्रादुर्भाव कमी आहे, फ्युझेरियम आपल्याकडे पाहायला मिळतो टोमॅटोमध्ये. त्यानंतर एक प्लांट मध्ये जर पाहिलं तर सेम परिस्थिती आहे, म्हणजे बॅक्टेरियल विल्ट असतो, फ्युझेरियम आहे, वर्टिसिलियम आहे, काही प्रमाणात निमॅटोडचा पण प्रादुर्भाव होतो आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर कुकुंबरमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त निमॅटोड्स आहेत किंवा फ्युझेरियम आहे, फायटोप्थोरा आहे, ह्या गोष्टींचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. वॉटरमेलन म्हणजे कलिंगड मानलं तर सगळ्यात जास्त आपल्याकडे फ्युझेरियमने खूप त्रास दिलेला आहे आणि फ्युझेरियम मुळेच आपले प्लॉट्स हे आपले गेलेले आहेत. काही प्रमाणात आपल्याला रायझोक्टोनिया नावाची जी काही बुरशी आहे तर त्याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अशा प्रकारचे जे काही प्रादुर्भाव आहेत आणि यातून मुक्ता करायचे म्हणजे आपल्याला जर चांगलं नियंत्रण करायचं असेल तर आपण ग्राफ्टिंगचा विचार केला गेला पाहिजे. हे सगळं फक्त आपण विचार करू शकतो बायोटिक फॅक्टर, म्हणजे जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे जे काही जीवाणू आहेत, सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत, मातीतनं उद्भवणारे रोगराई आहेत, तर यातून हा जे आपल्याला नियंत्रण मिळू शकतं. आता दुसरं सगळ्यात महत्वाचं झालं की ह्याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर जिथं जास्त टेम्परेचर असतं, म्हणजे जास्त उष्णता असते, जास्त टेम्परेचर असतं, अशा भागात सुद्धा हीट स्ट्रेसला म्हणजे त्या कंडिशनला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे टॉलरन्स हा कलम रोपांना मिळू शकतो. त्यासाठी सुद्धा कलम करणं अपेक्षित असतं. जिथं जास्त थंडी आहे, उदाहरणार्थ ज्यावेळेस थंडीचा कालावधी येतो आणि थंडी जास्त पडल्यानंतर आपण पाहतो की मल्चिंग असेल तरच प्लॉट टिकतो किंवा मल्चिंग असेल तरच आपल्याला प्लॉटची ग्रोथ झालेली पाहायला मिळते. पण जर आपण पाहतो जर कलम तंत्रज्ञानाचं रोप असेल किंवा कलमी रोप असेल तर ते कोल्ड स्ट्रेस चांगल्या प्रकारे काम करतं आणि आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकतं. त्यानंतर आपण पाहतो की तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट फ्लड कंडिशन, म्हणजे जिथं जास्त पाऊस आहे आणि तिथं आपल्याला जे काही विल्टचा प्रादुर्भाव होतो, म्हणजे जास्त पावसाच्या ठिकाणी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे ग्राफ्टिंगवरती काम केलेलं पाहायला मिळालेलं आहे.
आणि त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळालेले आहेत. तसा सर्वांगीण विकास केला, सर्वांगीण जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल एकूणच आपल्याला हे तंत्रज्ञान खूप फायदेशीर आहे. याचा अभ्यास आपण जवळून केला गेला पाहिजे, याचा अवलंब आपण केला गेला पाहिजे. प्रात्यक्षिक स्वरूपात जर तुम्ही समजा टोमॅटोचे 2-2 एकर जर प्लॉट करत असाल, 1 एकर प्लॉट करत असाल, अर्धा एकर प्लॉट करत असाल, मिरचीचं करत असाल किंवा इतर काही वेलवर्गीय करत असाल, तर प्रायोगिक तत्वावर तुम्ही हजारो रोपं सुद्धा लावू शकता आणि त्याचे प्रात्यक्षिक तुम्ही स्वतः प्लॉटवरती घेऊ शकता. त्यातून तुमच्या लक्षात येईल की येणारं जे काही फ्युचर आहे, येणारी जी शेती असेल तर ती आपल्याला ग्राफ्टिंगच्या माध्यमातूनच करणं अपेक्षित आहे. तर त्यानंतर आपण काही मेथड्स पाहूया की कसं ग्राफ्टिंग केलं जातं आणि ग्राफ्टिंग करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित असतं. तुम्ही उजव्या साईडच्या फोटोमध्ये पाहू शकता की जिथं टोमॅटोचं रोप आहे आणि टोमॅटो जिथं ग्राफ्टिंग दाखवलेलं आहे, नॉन ग्राफ्टिंग, अशी 2 रोपं दाखवलेली आहेत. साधारणतः तिथलं पहिलं जे रोप आहे ग्राफ्टिंगचं, तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तिथं मुळांची वाढ पहा तुम्ही. म्हणजे सुरुवातीच्या काळात जर तुम्ही विचार केला तर सुरुवातीच्या 15 दिवसात मुळांची वाढ झालेली, म्हणजे खूप प्रमाणात मुळांची जास्त वाढ झालेली आहे ग्राफ्टिंगच्या रोपामध्ये. ही ताकद त्या ग्राफ्टिंगच्या रोपात असते. आणि जे ग्राफ्टिंग नाही केलं तर त्या रोपामध्ये तुम्ही पाहू शकता मुळांची अतिशय पुअर वाढ, म्हणजे खूप कमी प्रमाणात मुळांची वाढ झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे ग्राफ्टिंगचं रोप आपण आता तुम्ही पाहू शकता की मटेरियल्स काय काय लागू शकतं. तर आपल्याला विशिष्ट प्रकारचे क्लिप्स लागतात, त्याला आपण सिलिकॉन ट्यूब्स म्हणतो. डाव्या साईडची जी क्लिप आहे त्याला आपण सिलिकॉन ट्यूब म्हणतो आणि हे जे आहेत उजव्या साईडची त्याला आपण ब्राऊन क्लिप म्हणतो. यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे काही सिलिकॉन ट्यूब्स आहेत तर त्याचा वापर आपण टोमॅटो, वांगी आणि मिरची या पिकांसाठी करत असतो. आणि ब्राऊन क्लिप आहेत तर त्या क्लिपचा वापर, ज्याला आपण चिमटा म्हणू शकतो, तर त्याचा वापर आपण वेलवर्गीयसाठी करू शकतो. त्यानंतर काही मेथड्स आहेत. कोणकोणत्या मेथड्स आपण हे करायच्यात, तर त्यामध्ये क्यूब ग्राफ्टिंग आहे, वेज ग्राफ्टिंग आहे आणि टंग ग्राफ्टिंग आहे. तर ह्यामध्ये आपण पाहू शकतो की ट्यूब ग्राफ्टिंग कसं केलं जातं, वेज ग्राफ्टिंग कसं केलं जातं आणि टंग ग्राफ्टिंग कसं केलं जातं. त्यानंतर होल आणि इन्सर्शन मेथड, म्हणजे कुकुरबिट्समध्ये, म्हणजे ज्याला आपण वेलवर्गीय म्हणतो, त्यामध्ये आपण ही मेथड वापर करू शकतो. आपल्याकडे काही अत्याधुनिक पद्धतीचे रोबोट सुद्धा आपण काही कालांतराने मागवणार आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त ग्राफ्टिंगची रोप आपण सर्व शेतकरी बांधवांना तयार करून देऊ शकतो आणि त्याचं प्रात्यक्षिक पण आपण देऊ शकतो. तर इथं तुम्ही पाहू शकता ऍक्च्युअल प्रोसेस. मी माझे सहकारी त्यांना विनंती करतो की आपल्याला तुम्हाला प्रॅक्टिकल पण इथं दाखवण्यात येईल. तुषार, एकच मिनिट तुम्हाला मी यामध्ये आपण प्रॅक्टिकल पण पाहणार आहोत. आम्ही आपल्या रोपवाटिकेमध्ये आपले जे म्हणजे तज्ञ हे आहेत लेबर, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही कलम तंत्रज्ञान करत असतो. तुम्हाला मी आता प्रात्यक्षिक दाखवतो. इथं तुम्ही पाहू शकता सुरुवातीला रोप सिलेक्ट करायचा आहे आपल्याला. यामध्ये सुरुवातीला आपल्याला रोप आमच्या आता जे आहेत, म्हणजे मुद्दामहून आम्ही आपल्या सर्वांसमोर त्यांना हे करत आहोत की जेणेकरून आपल्याला माहिती कळेल की आम्ही यांना प्रशिक्षण दिलं होतं. माध्यमातून ते दिवसाला साधारणतः 1000हून जास्त रोप, एक लेबर 1000हून जास्त ग्राफ्टिंग करत आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता की रोप कसं निवडलं जातं. आता सुरुवातीला दाखवा रोप कसं जातं. टोमॅटोचं रोप घेऊ शकतो आपण, याला आपण साईन म्हणतो. हा हे रोप घेतलं, ह्याच्या पुढे हा, यामध्ये आपण पाहू शकतो की हे रोप आहे, यामध्ये याला आपण साईन म्हणू शकतो. तर आता या साईनला सुरुवातीला आपल्याला कट घेणं अपेक्षित असतं. तर स्लॅन्ट कट घेत आहोत आपण. सुरुवातीला आपण स्लॅन्ट कट घेत आहोत. दाखवून तिथे सर्वांना दिसत आहे स्लॅन्ट कट घेतलेला दिसतोय इथे, ह्या कॅमेरापाशी दिसलं, लय नाही पुढे जायचं, मागं. हा, तर स्लॅन्ट कट तुम्ही पाहू शकता, हा स्लॅन्ट कट घेतलेला आहे. हा आपला पहिल्यांदा सुरुवातीला आपण रूस्टॉक कट केलेला आहे, त्यानंतर साईन घ्या रूस्टॉक. आता यात आपण हे रूस्टॉक आहे, हे रूस्टॉक वरती आपण स्लॅन्ट कट घेतलेला आहे. यानंतर आपण क्लिपचं इन्सर्शन करणार आहोत. ब्लेडचा वापर केला जातो कट घेण्यासाठी. यामध्ये क्लिपचं इन्सर्शन करत आहोत आपण. यामध्ये पाहू शकता तुम्ही क्लिप लावलेली, याला सिलिकॉन ट्यूब म्हणतात. सिलिकॉन ट्यूबचा वापर केलेला आहे. आणि त्यानंतर आपण जो स्लॅन्ट कट घेतला होता, तर तो स्लॅन्ट कट आपण त्यामध्ये आपण आता रोप इन्सर्ट करणार आहोत.
रोप आता हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण जॉईंट दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हे रोप तयार केलेलं आहे. तर खूप, आणि यामध्ये आता हे टोमॅटोचं रोप तयार झालेलं आहे. आता आपण वांग्याचं रोप पाहू शकतो. वांग्यामध्ये पण हीच मेथड अवलंब केला जातो. सुरुवातीला रूटस्टॉकचा कट घेतला जातो. रूटस्टॉक पाहू शकता तुम्ही. त्यानंतर सुरुवातीला रूटस्टॉकला एक छेद घेतला जातो, स्लॅन्ट कट, अशा पद्धतीने. त्यानंतर साईन जो आहे, म्हणजे ज्याला आपण वरती जी व्हरायटी आहे, साईन म्हणजे थोडक्यात की आपल्याला जी हायब्रिड व्हरायटी आहे, आपल्या विशिष्ट पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगळं वांग्याचं पीक घेतलं जातं. माऊली आहे किंवा अजय अंकुर आहेत, वेगळे प्रकार घेतले जातात. तर त्या पद्धतीने आपण ती व्हरायटी लावत असतो. त्यानंतर अशा पद्धतीने आपण नंतर साईन घेणार आहोत. साईन सुद्धा आपण तशाच पद्धतीने कट केलेली आहे. आणि हे ज्यावेळेस आपण कट करत असतो त्यावेळेस त्वरित ते जॉईंट देणं अपेक्षित असतं. त्यामध्ये कालावधी जास्त जर गेला तर खूप आपल्याला त्यामध्ये ते जॉईंट सक्सेसफुल होऊ शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला लगेच तो क्लिप बसवून, रूटस्टॉकला क्लिप बसवून आपण लगेच त्याला जॉईंट देणं अपेक्षित असतं. तर अशा पद्धतीने आपण हा रूटस्टॉक वरती आपण वांग्याचं ग्राफ्टिंग सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण पाहिलेलं आहे आपण. आता बघा, तुम्ही पाहताय की हे टोमॅटोचं रोप, हे सेट झालेलं रोप आहे. तर अशा पद्धतीने रोप सेट होतं. त्यानंतर हे वांग्याचं रोप आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता हे वांग्याचं रोप आहे, ग्राफ्टिंग करून तयार केलेलं आहे आपण. आणि हे मिरचीचं रोप आहे. तर अशा प्रकारचं हे तिन्ही रोप हे तुम्ही पाहू शकता. मिरचीचं रोप आहे, त्यानंतर हे वांग्याचं आहे आणि हे टोमॅटोचं रोप आहे. तर असं तंत्रज्ञान वापरून आपण अशा प्रकारची एक चांगली रोगमुक्त आणि एकदम स्टर्डी रोप आपण आपल्या तयार करत आहोत. याच पद्धतीने आपण कुकुरबिट्स म्हणजे ज्याला आपण वेलवर्गीय म्हणतो, तर त्या वेलवर्गीयाचं सुद्धा आपण अशाच पद्धतीने ग्राफ्टिंग करू शकतो. दोन खूप महत्वाच्या मेथड्स असतात वेलवर्गीयमध्ये, एक तर होल इन्सर्शन मेथड आणि दुसरी स्लॅन्ट मेथड, ज्याला आपण टंग अप्रोच सुद्धा म्हणू शकतो. तर होल इन्सर्शन मध्ये जो कॉटिलिडॉन असतो, तो कॉटिलिडॉनच्या वरचा जो पोर्शन असतो तो आपल्याला कट करायचा आणि तिथं होल म्हणजे आपल्याला स्टिक असते, तर ते स्टिक इन्सर्ट करून आपल्याला एक होल तयार करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला, तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण प्रोसेस दाखवलेली आहे होल इन्सर्शन मेथडची. त्यानंतर तिसऱ्या फोटोमध्ये जर तुम्ही पाहिलं, यामध्ये तुम्ही पाहू शकता की हा साईन आहे, इथे होल इन्सर्ट केलेला आहे, स्टिकच्या माध्यमातून आपण होल बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण हा साईन जो आहे, हा साईन त्या पद्धतीने कट केलेला आहे आणि त्यानंतर हा साईन यामध्ये इन्सर्ट केलेला आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा होल इन इन्सर्शन मेथड यामध्ये सक्सेसफुल खूप चांगल्या प्रकारे मिळतो आपल्याला आणि चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. पण जास्त प्रमाणात जर आपल्याला करायचं असेल तर आपण या पद्धतीचा अवलंब करतो, स्लॅन्ट मेथड, ज्याला आपण टंग अप्रोच सुद्धा म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण जॉईन देऊ शकतो. तुम्ही पाहू शकता पहिल्या चित्रामध्ये रूटस्टॉक आहे, त्यानंतर साईन आहे, त्यानंतर आपण प्रिपेअरिंग द रूटस्टॉक अँड साईन म्हणजे आपण प्रिपेअर करतो. कॉटिलिडॉनच्या वरच्या साईडला आपण कट घेतलेला आहे आणि तसेच त्या पद्धतीने आपण साईनचा कट घेत असतो. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता, खाली पाहू शकता त्याची जी प्रोसेस आहे, यामध्ये इथे आपण पुन्हा तो जो रूटस्टॉक आणि जो साईनचा कट घेतलेला आहे त्यामध्ये ठेवू शकतो आणि अशा पद्धतीचा हा जो चिमटा आहे हा वापरून आपण तो जॉईंट देऊ शकतो. तर अशा प्रकारचं हे स्लॅन्ट ग्राफ्टिंग आपण आणि होल इन्सर्शन मेथडच्या माध्यमातून वेलवर्गीयमध्ये काम करत असतो. तर हे ज्या दोन मेथड्स आहेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण कशा पद्धतीने ग्राफ्टिंग केलं गेलं पाहिजे. आणि ग्राफ्टिंग करत असताना खूप महत्वाची काळजी घेणं अपेक्षित असतं. जसं की मी सुरुवातीला तुम्हाला नमूद केलं की कालावधी खूप महत्वाचा असतो. त्यानंतर जी मेथडमध्ये कट घेत असतो ते कट घेणं पण खूप व्यवस्थितरित्या कट घेणं अपेक्षित असतं. तर अशा पद्धतीची ही टाइमलाईन जी ग्राफ्टिंगची असते, उदाहरणार्थ जर ग्राफ्टिंग करत असताना या टाइमलाईनचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं असतं. रूटस्टॉक सोईंग करत असताना कुठल्याही वांग्याचा रूटस्टॉक असतो तो उगवण्यासाठी 30 दिवस लागतो. म्हणजे सुरुवातीला रूटस्टॉक आपल्याला अगोदर सोईंग करावा लागतो, अगोदर ट्रेमध्ये टाकायला लागतो. साधारणतः 15 ते 20 दिवस रूटस्टॉकचं अगोदर सोईंग करून ठेवावं लागतं. त्यानंतर 15 दिवसानंतर आपण साईन सोईंग करू शकतो आणि त्यानंतर ज्यावेळेस साईन साधारणतः 15 दिवसाची होईल
त्यावेळेस तो रुस्टॉक आणि साईन हे प्रॉपर एजचे झालेले असतात, त्यावेळेस आपण ते कट घेऊन ग्राफ्ट करू शकतो. आणि हे सगळं ग्राफ्ट केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं की अशा पद्धतीचं तुम्ही पाहू शकता की क्लिपिंग लावून आपण ठेवू शकतो. वेलवर्गीय पण आहे आणि आपल्याला मिरची पण पाहू शकता तुम्ही. सगळ्यात महत्वाचं असतं की हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्याला हिलिंग चेंबरमध्ये ठेवावं लागतं, ज्याला आपण उपचार कक्ष म्हणतो. कारण ज्यावेळेस आपण जॉईंट देत असतो त्यावेळेस जॉईंट दिल्यानंतर तो अक्लमटाइज म्हणजे त्याला तो जॉईंट मॅच होण्याकरता त्याला विशिष्ट प्रकारचं वातावरण तयार करून द्यावं लागतं, त्याला आपण हिलिंग चेंबर म्हणतो. मग या हिलिंग चेंबरचं वैशिष्ट्य काय असतं, या हिलिंग चेंबरमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की त्या रोपांचं म्हणजे ट्रान्सपिरेशन हा म्हणजे जे काही जे झाड असतं ते ट्रान्सपायर्ड होतं ते आपल्याला थांबवणं गरजेचं असतं. या माध्यमातून आपण काय करतो की पूर्णतः लाईट म्हणजे सूर्यप्रकाश पूर्णतः आपण कमी केलेला असतो, म्हणजे पूर्ण डार्क कंडिशन मेंटेन करतो. यामध्ये जास्तीची ह्युमिडिटी आपल्याला तयार करावी लागते, म्हणजे साधारणतः 90% जास्त ह्युमिडिटी आपल्याला तयार करावी लागते. आणि जे तापमान आहे ते साधारणतः 10 डिग्रीच्या वरती नसायला हवं. तर अशा पद्धतीचा हा हिलिंग चेंबर आपण तयार करून घ्यावा लागतो. आणि अशा पद्धतीचा हिलिंग चेंबर 2 हिलिंग चेंबर आहेत, ज्या तुम्ही फॅनपॅड सिस्टीम मध्ये करू शकता किंवा लो कॉस्ट तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीचे हिलिंग चेंबर जर आपण तयार केले आणि तिथं जर वातावरण आणि जे काही त्यातले जे घटक आहेत हे नियंत्रित केले आपण, तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं रोप हे म्हणजे ज्याला आपण सक्सेस रेशो म्हणतो, ज्याला आपण म्हणतो की कलम करत असताना ज्यावेळेस कलम रोप सक्सेस होणं खूप अपेक्षित असतं, तर आपला सक्सेस जो रेशो आहे तो साधारणतः 55%पेक्षाही जास्त सक्सेस रेशो आपल्याला तीनही पिकामध्ये म्हणजे टोमॅटो, वांगी, मिरची तसेच वेलवर्गीय या पिकामध्ये आपल्याला मिळत आहे. तर अशा प्रकारच्या या ज्या काही उपचार कक्ष आहेत तर त्या कक्षावरती पण त्याच्या वातावरणावरती त्याचं स्ट्रक्चर कसं असावं याच्यामध्ये सुद्धा आपण बारकाईने लक्ष देणं अपेक्षित असतं. आता आपण हे सर्व झाल्यानंतर आपण मुख्य आता थोडक्यात पाहूया की तुम्ही पाहू शकता की सगळं आपण पाहतोय किंवा बोललं जातं, पण ऍक्च्युअल प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर आपल्याला अजून विश्वास बसतो की हे खरंच तंत्रज्ञान आपल्याला फायदेशीर आहे का. मग हे फायदेशीर करण्यासाठी किंवा फायदेशीर कसं असलं पाहिजे त्या पद्धतीने त्यासाठी आपण काही प्रात्यक्षिक प्लॉट घेतलेले आहेत. आणि या प्रात्यक्षिक प्लॉटच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं की खरंच ग्राफ्टिंग हे तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर आहे. तुम्ही पाहू शकता की लेफ्ट साईडला जे फोटो आहे तिथं कलमी रोप नाहीये, हे साधं रोप आहे. इथं तुम्ही पहा की फुलांची संख्या पण खूप कमी आहे. म्हणजे आपण आतापर्यंत बोललो होतो की सॉइल बॉर्न डिसीज आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, त्या पिकांवरती त्या पिकांच्या मुळांवरती अटॅक करतात आणि आपल्या पिकांचं नुकसान करतात. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं ते होऊ नये म्हणून आपण ग्राफ्टिंग करतो. तसंच दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की पिकांना उत्पादन वाढ करण्यासाठी सुद्धा ग्राफ्टिंगचं रोप महत्वाचं ठरतं. म्हणजे आपण या अभ्यासातून निदर्शनास आलेलं आहे की साधारणतः एक्झिस्टिंग प्रॅक्टिस म्हणजे उदाहरणार्थ जर समजा आपण टोमॅटोचं किंवा वांग्याचं उदाहरण घेतलं, साधारणतः आपण 20 टन वांग्याचं उत्पादन करत असेल तर साधारणतः 20 टनामध्ये आपल्याला 15 ते 20% उत्पादन वाढलेलं आपल्याला ग्राफ्टिंगच्या रोपांमध्ये पाहायला मिळालेले. तुम्ही या 2 चित्रांच्या माध्यमातून पाहू शकता की इथं पूर्णतः एकदम कलरफुल म्हणजे एकदम कलर इथं तुम्ही पाहू शकता फुलांचं प्रमाण पहा या रोपामध्ये उजव्या साईडला जास्त प्रमाणात फुलकळी लागलेली आहे आणि इथं फुलकळी कमी प्रमाणात आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या प्लॉटचं जे आपण कलमी रोप लावलेलं आहे हे कलमी रोप आपण साधारणतः 20 दिवस मागून लावलेलं आहे, म्हणजे 20 दिवस लेट लावले तरी पण आज जर त्या प्लॉटची परिस्थिती पाहिली तर या प्लॉटच्या पुढेही तो प्लॉट चाललेला आहे. उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा असेल किंवा क्वालिटीच्या बाबतीत असेल किंवा ओव्हरऑल ग्रोथच्या बाबतीत असेल, तर अशा प्रकारचा आपल्याला रिझल्ट आपल्याला कलमी रोपांच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. वांग्याच्या ज्या फळांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फळाचं साईज सुद्धा तुम्ही पहा, फळांचा आकार पहा, एकदम निमुळतं फळ आपल्याला ग्राफ्टिंगचं रोप पाहायला मिळते. त्यामध्ये काट्यांची संख्या जास्त आहे, फ्रेशनेस पण आपल्याला त्याच्यामध्ये चांगला पाहायला मिळालेला आहे. तर अशा प्रकारचं, कारण वांग म्हणलं की सगळ्यात महत्वाचं ग्लेझिंग वांग्याला असेल तरच वांग खपलं जातं, तर वांग्याचं ग्लेझिंग सुद्धा चांगलं टिकवायचं काम हे ग्राफ्टिंगचं रोप करत आहे. आणि विशेष म्हणजे ग्राफ्टिंग मध्ये आपण एवढा अभ्यास करतोय की बेसल डोस जो आपण टाकतो ग्राफ्टिंग रोपांना किंवा जे काही नॉर्मल वांगी लावत असतो त्यावेळेस आपल्याला मटेरियल वापरावं लागतं, म्हणजे बेसल डोस वापरत असतो. अतिशय कमी प्रमाणात बेसल डोस मध्ये हे वांग्याचा प्लॉट आलेला आहे आणि याचं प्रात्यक्षिक आपण आता इथं सर्वांसमोर दाखवत आहोत. आता दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे टोमॅटो. तुम्ही पाहू शकता की कलम नसलेलं जे टोमॅटो आहे साधारणतः आपलं एक 4 महिन्याचं किंवा 3.5 महिन्यानंतर जर आपण परिस्थिती पाहिली तर अशा प्रकारचे किंवा टोमॅटो साधारणतः सुरुवातीचं 3 महिन्यानंतरच जर पाहिलं तर टोमॅटोचं जी काही उत्पादन द्यायची क्षमता आहे ती कमी होऊन जाते. म्हणजे तुम्ही पहा की इथं बघा की विशिष्ट प्रकारचे करप्याचा प्रादुर्भाव मध्ये अर्ली ब्लाइट असेल, लेट ब्लाइट असेल किंवा म्हणजे प्रॉब्लेम म्हणतो पानांवरती येणारे टिपके असतील, करपा असेल तर याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो.
आणि तुम्ही जर जे कलम केलेलं जे रोप आहे तर त्या कलमी रोपांमध्ये पहा कुठल्याही प्रकारचा करपा आपल्याला यामध्ये दिसत नाही. तर एवढा फायदा आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. म्हणजे रोगांपासून मुक्तता हा सुद्धा एक महत्वाचा फायदा किंवा हा मुख्य उद्देश आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की उत्पन्न. आता तुम्ही पहा की यामध्ये जे काही कलम नाही केलं त्याची तुम्ही टोमॅटोची संख्या पहा, तुम्हाला लक्षात येईल की आणि जे कलमी रोप आहे तर त्या टोमॅटोची संख्या पहा. तर अशा पद्धतीने उत्कृष्ट आणि हायएस्ट उत्पादन आपण कलमी रोपांमध्ये घेऊ शकतो. हा प्रात्यक्षिक आपण या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संस्थेच्या फार्मवरती आपण केलेला आहे. तसंच आपण शेतकरी बांधवांच्या इथं पण आपण ट्रायल घेतो. तर हे तुम्ही पाहू शकता की जास्त प्रमाणात फळांची संख्या, चकाकी, ग्लेझिंग, कुठल्याही रोगाला बळी पडत नाही, कमी प्रमाणात बळी पडतं. सॉइलच्या माध्यमातून मातीतनं उद्भवणाऱ्या रोगांना तर बळी अतिशय चांगल्या प्रकारे टॉलरन्स आपल्या. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की जो कॉलर रॉट म्हणतो आपण, म्हणजे ज्यावेळेस पावसाचं वातावरण असतं, पाऊस जास्त असतो आणि अशा वेळेस आर्द्रतेचं कमी जास्त होत असते त्यावेळेस आपल्याला हा प्रादुर्भाव पाहायला मिळत असतो. तुम्ही पहा की जे कलम केलेलं नाही त्या रोपांमध्ये त्या स्टिक म्हणजे जमिनीपासून जो सुरुवातीचा भाग आहे त्यामध्ये या बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे. आणि जे कलम केलेले रोप आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे यामध्ये जे न्यूट्रिएंटचं ट्रान्सलोकेशन आहे, जे न्यूट्रिएंट अपटेक करणार आहेत, जास्त प्रमाणात मुळे अपटेक करणार आहेत आणि ते सगळं ट्रान्सलोकेशन चांगल्या पद्धतीने वरच्या भागात पोहोचवलं जाईल. त्यामुळे फळांची संख्या, फुलांची संख्या, सेटिंग हे सर्व प्रकारात आपल्याला पाहायला मिळेल आणि चांगलं झालेलं मिळेल. तर अशा पद्धतीचे रिझल्ट आपल्याला प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण काही शेतकरी बांधवांच्या प्लॉटवरती पण या पावसाळ्यामध्ये ट्रायल घेतल्या होत्या. सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस लागवड झाली होती त्याच्या संध्याकाळी 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आणि यामध्ये पाहू शकता की कुठल्याही प्रकारचं मल्चिंग न वापरता आपण कलम रोप त्या मातीमध्ये ब्लॅक कॉटन मध्ये लावलेलं आहे. अतिशय ब्लॅक कॉटन सॉइल आहे आणि या मातीमध्ये आपण ही लागवड केलेली आहे. आणि याच धर्तीवर आपण पाहू शकता की 1 महिन्यानंतर या प्लॉटची कंडिशन तुम्ही पाहू शकता. म्हणजे कुठल्याही प्रकारचं रोपांचं एकही मॉर्टेलिटी पाहायला मिळालेली नाही, रोप गेलेले नाही, चांगल्या प्रकारची रोपांची वाढ झाली, चांगल्या प्रकारचं हे उत्पन्न आपल्याला त्या प्लॉटमधून मिळालं. तर अशा प्रकारची ताकद, अशा प्रकारचं जे काही स्ट्रेस, अशा प्रकारचं जे काही स्ट्रेंथ असते ही स्ट्रेंथ आपल्याला या आपल्या टोमॅटोच्या ग्राफ्टिंगच्या रोपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मिरचीमध्ये आता तुम्ही पहा की कलमी डोबळी मिरची आहे आणि साधी डोबळी मिरची आहे, शेजारी प्लॉट आहेत. कलमी डोबळी मिरचीचं जी काही ग्रोथ आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्ही या चित्रातून तुम्हाला पाहायला मिळेल की न्यूट्रिएंट अपटेक हा जो महत्वाचा गोष्ट असते आणि त्यासाठी आपण विविध प्रकारचे बुस्टर वापरत असतो. विविध प्रकारचे आपल्याला खतं म्हणजे ज्याला आपण ह्युमिक असेल किंवा काही अजून मार्केटमध्ये भरपूर काही औषधं आहेत ते आपण वापरतो जेणेकरून अपटेक चांगला झाला पाहिजे. पण अपटेक जर करायचा असेल चांगला तर ग्राफ्टिंग जर रोप असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा अपटेक पाहायला मिळेल, कारण त्याची रूट सिस्टीम असते ती खूप स्टर्डी रूट सिस्टीम असते. कारण सगळ्यांना माहित आहे की डोबळी मिरचीची जी रूट सिस्टीम असते ती शालो रूट सिस्टीम असते. शालो म्हणजे उथळ, म्हणजे थोडक्यात एकदम कमी, त्याला टॅप रूट सिस्टीम खूप कमी असते, म्हणजे नसतेच थोडक्यात. तर अशा वेळेस चांगलं, आणि यामध्ये आपण जे काही ग्राफ्टिंग करतो ते साधे मिरची करतो. साधी मिरचीवरती आपण कलमी डोबळी मिरची ग्राफ्ट करत असतो आणि त्याच्यामुळे ती जी रूट सिस्टीम असते ती एकदम स्ट्रॉंग रूट सिस्टीम त्याला मिळते आणि चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं रूट न्यूट्रिएंटचं अपटेक पाहायला मिळतं. तर त्यानंतर आपण दुसरं पाहू शकतो की दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की साधी मिरची आहे, हिरवी मिरची. त्यामध्ये तुम्ही पहा की एक त्याची ग्रोथ आणि जे काही नॉन ग्राफ्टिंग आहे, म्हणजे जे नॉन ग्राफ्टिंग आहे तिथं तुम्ही त्याची ग्रोथ पाहू शकता. म्हणजे अशा पद्धतीचं ग्राफ्टिंग मध्ये कसे रिझल्ट आहेत, हे जे ग्राफ्टिंग आहे आणि हे नॉन ग्राफ्टिंग आहे, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही रिझल्ट हे पाहू शकता. त्यानंतर आपण रंगीत डोबळी मिरची सुद्धा रंगीत डोबळी मिरचीवरती सुद्धा प्रात्यक्षिक केलेले आहेत. रंगीत डोबळी मिरचीमध्ये तुम्ही पाहू शकता की इथं फळांची संख्या अतिशय म्हणजे खूप कमी आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता की अगदी फळांची संख्या तुम्ही पाहू शकता खूप जास्त प्रमाणात फळांची संख्या सुरुवातीपासूनच आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचं जे काही उत्पादकता आहे तर त्या उत्पादकतामध्ये आपण 25 ते 30% जास्त उत्पादकता आपल्याला या कलमी रोपांच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. तर अशा प्रकारचं हे प्रात्यक्षिक आपण मिरचीच्या रोपांमध्ये सुद्धा केलेलं आहे. काही टोमॅटोमध्ये बॅक्टेरियल विल्टचा प्रादुर्भाव झाला. साऊथ मधला हा फोटो आहे, तिथे आपल्याला पाहायला मिळालं होतं की बॅक्टेरियल विल्टने जे काही नॉन ग्राफ्टिंग टोमॅटो आहे म्हणजे कलम न केलेला टोमॅटो तो बॅक्टेरियल विल्टने गेलेला आहे आणि जे कलमी रोप आहेत ती सुद्धा कलमी रोप आहेत ते कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल विल्ट त्यामध्ये आलेलं नाही. काही नियंत्रित शेतीमध्ये आपण केल्या होत्या, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जो लेफ्ट साईडचा फोटो आहे इथं तुम्ही पाहू शकता की नॉन ग्राफ्टिंग कुकुंबर आहे. यामध्ये
कुठेही तुम्हाला फळांची संख्या दिसत नाहीये, जास्त सेटिंग दिसत नाहीये, आणि जे कलम केलेलं रोप आहे इथं पूर्णतः तुम्हाला एकदम जास्त प्रमाणात फळांची संख्या दिसत आहे. तर अशा पद्धतीचं एक म्हणजे हायेस्ट उत्पन्न देणारं काकडीवरती सुद्धा आपण रूस्टॉकवरती काम करत आहेत, आणि अतिशय कमी खर्चातले रूस्टॉक आपण त्याच्यावरती शोधत आहोत, त्याच्यावरती काम करत आहोत. त्यानंतर ग्राफ्टिंग आणि कंट्रोल, म्हणजे इथं सुद्धा आपण तुम्ही पाहू शकता की ओव्हरऑल ग्रोथ कशी असते पूर्ण प्लॉटची, ते सुद्धा इथं तुम्ही या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पाहू शकता. काही मर रोग जो येतो काकडीमध्ये त्याच्यावरती पण आपण प्रात्यक्षिक केले होते. त्यामध्ये कंट्रोल जे आहे, जिथं आपण ग्राफ्टिंग नव्हतं, ग्राफ्टिंग रोपे नव्हती, तिथं मर रोग आलेला होता, आणि जिथं ग्राफ्टिंग होतं तिथं मर रोग आलेला नव्हता. तर अशा पद्धतीचं सुद्धा आपण म्हणजे इनसाइड, ज्याला प्रोटेक्टेड नियंत्रित शेती म्हणतो, तिथं सुद्धा आपण रूस्टॉकवरती काम करत आहोत. चांगल्या प्रकारची मुळांची सिस्टीम, म्हणजे ज्याला म्हणतो आपण की विग्रस रूट सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि हे सुरुवातीच्या काळातले फोटो, म्हणजे सुरुवातीला लागवड केल्यापासून साधारणतः एक 30-35 दिवसाची जे काही ज्यावेळेस ग्रोथ झालेली असते त्यावेळेस आपण पाहतो की या पद्धतीची मुळांची वाढ आपल्याला त्या ग्राफ्टिंगच्या रोपांमध्ये पाहायला मिळते. म्हणजे कलमी टोमॅटो आहे, कलमी मिरची आहे, त्यामध्ये आपण मुळांची वाढ पाहू शकतो. तर अशा पद्धतीचं एक टोमॅटो सुद्धा वरती आपण प्रयत्न करत आहोत की टोमॅटोचा हा जो संकल्प आहे हा सुद्धा आपण एक जस्ट प्रात्यक्षिक स्वरूपात आपण तो सुद्धा त्याच्यावरती प्रात्यक्षिक केलं होतं. तर अशा पद्धतीचं एक वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान आपण आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी गेले 2 ते 3 वर्षापासून आपण याच्यावरती काम करत आहोत. आता सध्याची परिस्थिती पाहिली तर वांग्यामध्ये आपण जास्त प्रमाणात मागणी, म्हणजे सर्व शेतकरी बांधवांची मागणी वांग्याच्या रोपांना खूप आहे, आणि वांगेचं रोप म्हणलं की कलमी रोप हेच मागितलं जातं. त्याच्यासाठी आपण सुद्धा सर्वांनी कलमी रोपांचा अभ्यास करावा. कलमी रोपांचं फायदे तोटे, आपल्या शेतीत ते कसं चालेल, आपल्या मातीमध्ये काय फायदे होऊ शकतील याबद्दल अजून तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि कलमी रोपांचा अभ्यास करत असताना सगळ्यात मला असं सांगावं वाटतं की, कारण सगळ्यात महत्वाचं हे जे कलम तंत्रज्ञान असतं हे रूस्टॉकवरती अवलंबून असतं. कारण रूस्टॉक जर त्या धर्तीचा नसेल किंवा रूस्टॉक जर त्या क्वालिटीचा नसेल तर ते कलम रोप तयार होऊ शकत नाही चांगल्या दर्जाचं. त्यासाठी आपल्या संस्थेने रूस्टॉकवरती खूप मोठं काम केलेलं आहे. रूस्टॉकची एक विशिष्ट वेगळी बँक बनवलेली आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे रूस्टॉक आपण तयार करत आहोत. वेगवेगळ्या मातीमध्ये जे काही गुणधर्म आहेत किंवा वेगवेगळ्या मातीमध्ये जे काही बॅक्टेरिया, फंगस जे काही आहेत, तर त्याला चांगल्या प्रकारे टॉलरन्स मिळवायचं काम त्या रूस्टॉक करतील अशी अपेक्षा, आणि आपल्याला प्रात्यक्षिक मधून त्याचे रिझल्ट सुद्धा मिळालेले आहेत. आणि आपल्याकडे अजून येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीचे रूस्टॉक कसे तयार होतील याचा नक्कीच आपण अभ्यास करत आहोत. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या रूस्टॉकवरती काम करून प्रत्येक लोकेशनला वेगळे रूस्टॉक देण्याचा प्रयत्न आपला असेल. त्या माध्यमातून आपण वांग्यामध्ये चांगल्या प्रकारचे रूस्टॉक आपल्याकडे आहेत, 5 ते 6 प्रकारचे. मिरचीमध्ये आपल्याकडे 8 ते 10 प्रकारचे रूस्टॉक आहेत. टोमॅटोमध्ये सुद्धा आपल्याकडे 3 ते 4 प्रकारचे रूस्टॉक आहेत. त्यामध्ये जर वेलवर्गीयाचा विचार केला, जसं की आता कलिंगडाचा सुरुवातीला आपण विचार करतो, कलिंगडामध्ये मर रोग येतो आणि कलिंगडाचं क्षेत्र खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं काही भागामध्ये. आणि मर रोग म्हणजे वर्षानुवर्ष ज्यावेळेस एक प्रकारचं म्हणजे जसं की एक वर्ष जर पाहिलं, एका वर्षी जर कलिंगड असेल, दुसऱ्या वर्षी आपण त्याच प्लॉटमध्ये कलिंगड करायला गेलो तर त्या एक प्रकारची स्ट्रेन म्हणजे बॅक्टेरियल असेल किंवा फंगल असेल तर ते स्पोर तिथं असतात आणि ते त्याच्यावरती अटॅक करून तो पूर्ण प्लॉट विल्ट होऊ शकतो. ते जर आपल्याला टाळायचं असेल, त्याच्यापासून चांगलं मुक्तता करायची असेल तर आपल्याला कलिंगड सुद्धा ग्राफ्टिंग करून रावलं गेलं पाहिजे. तर त्या कलिंगडावरची सुद्धा रूस्टॉक वरती आपण काम करतोय, त्याच्यावरती सुद्धा आपण रूस्टॉकचे रोपं आपण शेतकरी बांधवांना देत आहोत. तर अशा पद्धतीने हे सर्व केल्यानंतर भाजीपाला गुणवत्ता केंद्राच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या रोपांचा पुरवठा, त्याचं मार्गदर्शन, ग्राफ्टिंगचं प्रशिक्षण हे सर्व आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी देत आहोत. येणाऱ्या काळात सर्व शेतकरी बांधवांना याची रोपं अगदी कमी खर्चात ऑलरेडी आपण देत आहोत, अजूनही कशी कमी खर्चात देता येईल हा संस्थेचा उद्देश आहे. यातून आपण जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढेल आणि उत्पादकता जी काय आहे, जी उत्पादकता आपल्याला सगळ्यात महत्वाची असते, उत्पादकता जी वाढत असताना त्याची जी गुणवत्ता आहे तर ती सुद्धा सुधारली गेली पाहिजे, यावरती पण आपला प्रयत्न आहे. या माध्यमातून आपलं गुणवत्ता केंद्र जे आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती, या माध्यमातून आपण मार्केटसाठी पण काम करत आहोत. मार्केट लिंकेज हा खूप महत्वाचा संकल्प आहे. म्हणजे जे काही उत्पादित माल आहे त्याला एक मूल्यवर्धित साखळी निर्माण करून जास्तीचा माल किंवा जो काही उत्पादित माल आहे तो चांगल्या मार्केटमध्ये चांगल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं भाजीपाला गुणवत्ता केंद्र गेले 3 वर्षापासून काम करत आहे. या माध्यमातून आपण आपल्या भारतीय बाजारपेठ असतील किंवा परदेशातील बाजारपेठ आहेत तर त्यामध्ये आपली ओळख तयार करायचं काम सुरू केलेलं आहे. आपण आपल्या माध्यमातून नेदरलँड असेल किंवा इंग्लंड असेल किंवा काही गल्फमध्ये आहेत तर या माध्यमातून आपण काही भाजीपाला आपल्या शेतकरी बांधवांचा आपल्या संस्थेच्या माध्यमातून पाठवला आहे. यातून आपल्याला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना एक म्हणजे हक्काचं उत्पन्न आणि जो काही रेट असतो तो मिळालेला आहे.
आणि येणाऱ्या काळात नक्कीच हे काम वाढलं जाईल. त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र बारामती सर्व आलेले असतील, तरी पण आवर्जून या तंत्रज्ञानाला व्हिजिट द्या, हे तंत्रज्ञान समजून घ्या आणि याचा अवलंब करा, असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. प्रश्न काय असतील तर सर्वांनी आपण विचारू शकता. वेलवर्गीय पिकांवरती कलम करता येतं का? हो, वेलवर्गीय पिकांवरती सुद्धा कलम करता येतं. त्यामध्ये दाखवलं आहे की वेलवर्गीयमध्ये जास्त करून आपण काकडीमध्ये, त्यानंतर आपण कलिंगडमध्ये कलम करू शकतो आणि त्याचे आपल्याला रिझल्ट सुद्धा चांगले मिळू शकतात. हो, टोमॅटोचे रूस्टॉक करून रोपं तुम्हाला मिळू शकतील. आता हा पावसाळा येणारा जो सीझन आहे तो पावसाळ्यासाठी सुद्धा तुम्ही टोमॅटोची लागवड करू शकता ग्राफ्टिंगच्या माध्यमातून. वाल घेवडावरती वाल घेवडावरती आपण कलम नाही केलेला अजून, पण वेलवर्गीयमध्ये मुख्य पिकं जे आहेत त्यामध्ये आपण कलम केलेला आहे. आणि तशी जर काही तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल तर आपण त्याचा अभ्यास करून त्याचे रूस्टॉक वरती काम करून आपण त्याचं मार्गदर्शन किंवा त्याच्यावरती करू शकतो. सर्वात चांगली कलम नागपूरच्या वातावरणात. हा, यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं आहे की सगळ्यात महत्वाचं आहे की आपण वेलवर्गीयमध्ये सुद्धा काम चांगलं करू शकता, काकडीमध्ये. तसंच आपल्याकडे ज्यावेळेस टेम्परेचर जास्त असतं त्यावेळेस मिरचीमध्ये आणि टोमॅटोमध्ये चांगलं काम करू शकता. आणि त्यासाठी रूस्टॉक वरती बांधून आम्ही तुम्हाला देऊ शकतो. प्रशिक्षण आपले असतात. प्रशिक्षणासाठी तुम्ही एक नंबर घेऊ शकता. चॅट बॉक्समध्ये मॅडम नंबर दिला तरी 02112255527. मॅडमनी नंबर दिलेला आहे. भाजीपाला गुणवत्ता केंद्र या संपर्कावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि सर्व माहिती तुम्ही अजून घेऊ शकता. शेतकऱ्यांना हे घरी करता येऊ शकतं का, यामध्ये थोडं प्रश्नचिन्ह आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे की त्यामध्ये जो काही हिलिंग चेंबर आहे त्याची कॉस्ट आहे तर त्या जास्त आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की याची कॉस्ट खूप कमी आहे. जर याचा उत्पन्नाचा विचार केला तर आपण पाहू शकतो की चांगल्या नर्सरीमधनं, चांगल्या संस्थेमधून आपण हे घेणं अपेक्षित आहे, जिथं सगळं पूर्ण कंट्रोल आहे. सुरुवातीच्या काळात त्याचा अभ्यास करून घ्या, सुरुवातीला 2-3 वर्ष, आणि नंतर तुम्ही त्याचा विचार करू शकता. टोमॅटो कलम मिळेल तुम्हाला, बुकिंग करावं लागतं. सर्वांसाठी सांगावं असं वाटतं की म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे विषय की हे सर्व तंत्रज्ञान आपल्याला जर उपलब्ध करून घ्यायचं असेल किंवा सर्व तंत्रज्ञानाची रोपं जर आपल्याला उपलब्ध करून घ्यायची असतील तर आपल्याला बुकिंग करावं लागतं. आपल्याला ऍडव्हान्स बुकिंग करून घ्यावं लागेल. आणि ऍडव्हान्स बुकिंग आपल्याला सुरुवातीला 45 दिवस अगोदर करावं लागतं. कारण रूस्टॉक हा म्हणजे थोडक्यात जंगली रूस्टॉक असतात, ते उगवण्यासाठीच कालावधी खूप जास्त लागतो. आपल्याला जशी ऑर्डर येईल तसं आपण त्याचं बुकिंग घेतो आणि त्यानुसार आपण ते रूस्टॉक वरती काम करत असतो आणि ते रूस्टॉक वरती बांधून कलम करून आपण ती रोपं देत असतो. परभणी असेल, मराठवाडा, विदर्भ, सर्व ठिकाणी आपण ही टेक्नॉलॉजी देऊ शकतो, याची रोपं आपण देऊ शकतो. तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तसंच आपण सांगायचं झालं तर आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा आपण ह्याच्या रोपांचा पुरवठा करत आहोत. हे तंत्रज्ञान तिथपर्यंत आपण पोहोचवत आहोत. काकडी आणि मिरचीचा रोपांचा दर साध्या मिरचीचा 4 रुपये आहे दर. आणि याचा जर विचार केला तर तुम्ही संपर्क करू शकता. संपर्काच्या माध्यमातून तुम्हाला लागणारी रोपांची संख्या आणि तुमच्या वातावरणात कोणता रूस्टॉक लागेल त्यानुसार आपण दर ठरवला जाईल. कारण प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे रूस्टॉकचा दर हा वेगवेगळा आहे.
सॉरी, रुस्टॉकची मागणी किंवा रुस्टॉकची गरज वेगळी आहे. मातीच्या परीक्षणानुसार मातीचा पोत ओळखून आपण तिथं काय मागच्या वर्षी तुम्हाला काय प्रॉब्लेम आले होते त्यानुसार आपण रुस्टॉक ठरवत असतो आणि त्यानुसार तो दर तुम्हाला सांगेल. पण ऍव्हरेज जर विचार केला तो 4 ते 6 रुपयापर्यंत तुम्हाला मिळू शकेल. टोमॅटो 2048 पूर्ण मिळेल. तुम्ही जी काही मागणी करता साईन, तुम्ही जी हायब्रिड व्हरायटी तुम्हाला अपेक्षित आहे ती व्हरायटी आपण देऊ शकतो. त्या व्हरायटीचा आपण कलम तुम्हाला देऊ शकतो. आणि दुसरा व्हिडिओ यामध्ये तुम्ही पाहू शकता ही कलम मिरची आहे. तुम्ही पाहू शकता की फळांची संख्या पहा. आज यामध्ये सेटिंगचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. अशा प्रकारची मिरची आपल्याला या कलम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला एवढं उत्पादन चांगल्या प्रकारे मिळू शकतं. तुम्ही पहा एका प्लांटला हे साधारणतः खूप कमी कालावधी म्हणजे साधारणतः एक 50-55 दिवसाचं पीक आहे. अगदी अतिशय पूर्णतः मिरची म्हणजे एवढे मिरची त्याला लागवड झालेली पाहायला मिळते आपल्याला. तर अशा पद्धतीचं एक कलमी रोपांच्या माध्यमातून आपली उत्पादकता किंवा उत्पादन आणि त्याचा दर्जा सुद्धा आपण वाढवू शकतो. कारल्याचं रोप सुद्धा आपण देऊ शकतो. फक्त कारल्याला नक्की आम्हाला एक माहिती अशी अपेक्षित असते की तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय आलते. कारल्याच्या रोपांमध्ये तुम्हाला व्हायरससाठी काम करायचंय का मर रोगासाठी काम करायचंय. याकरिता हे जर माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकलात तर आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने मार्गदर्शन आणि त्याचा पुरवठा करू शकू. शेतकऱ्यांना सर्व रोपांचा पुरवठा हा आपण अतिशय त्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्याची फक्त जी काही कॉस्ट असतात तर ते कॉस्ट आपण ते म्हणजे प्रायव्हेट गाड्या असतात पण सर्व जबाबदारी आपण आपली संस्था आपलं भाजीपाला गुणवत्ता केंद्र घेत असते. चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट व्यवस्थित रोपं कशी शेतकरी बांधवांना पोहोचतील याची काळजी घेतली जाते. फक्त ट्रान्सपोर्टचा जे काही खर्च असतो तो शेतकऱ्यांना द्यावा लागतो. जॅलेपेनो मिरचीचं रोप सुद्धा मिळू शकेल. कलमी रोप असेल कलमी रोप सुद्धा मिळू शकेल. प्रत्येक ठिकाणी म्हणजे मिरची आहे, टोमॅटो, वांगी किंवा साधा वेलवर्गीय आपण रुस्टॉकवरती काम करतोय. त्याची रोपं आम्ही तुम्हाला देऊ शकतो. फक्त वरची जे काही सायन्स आहेत कुठली व्हरायटी तुम्हाला कलम करायची आहे तर ती तुम्ही सांगितले तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो. कारल्याला व्हायरस हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर व्हायरससाठी कलम तंत्रज्ञान म्हणजे वातावरणातून जेवढे काही वरून जेवढे काही रोग येतात तर त्यासाठी आपलं जे काही रुस्टॉक आहेत तर त्याच्यावरती आपला अभ्यास सुरू आहे. पण आता सध्या स्थितीचं पाहिलं तर जे काही मातीतून उद्भवणारे रोगराई आहे आणि जे काही अबायोटिक स्ट्रेस आहेत तर त्यासाठी आपले रुस्टॉक काम करतात. व्हायरस हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण आपण बघतो की मिरची म्हणलं की एक बोकड्या किंवा ज्याला वेगळ्या भागात वेगळे नावं म्हणली जातात, चुरडा मुरडा आहे. पण आम्ही जो अभ्यास केला आपल्या गुणवत्ता केंद्राच्या माध्यमातून आम्ही तेच सर्व शेतकरी बांधवांना सांगत आहोत. व्हायरस हा समजून घ्या. व्हायरसवरती खूप काम करणं अपेक्षित आहे. व्हायरस नक्की कशामुळे होतो किंवा खरंच तो व्हायरस आहे का हे ओळखणं गरजेचं असतं. कारण आपण जर पाहिलं तर म्हणजे बहुतांश जर आपण बघितलं बहुतांश वेळा असं होतं की न्यूट्रिएंटचं अपटेक पूर्णपणे स्टॉप झालेलं असतं. तुम्ही जे प्लांट आपल्याकडे समजा जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः 1 एकर तुमचा मिरची किंवा अर्धा एकर प्लॉट असेल, 5000 झाडामध्ये तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः एक 10, 15, 20 झाडं सुरुवातीला तुम्हाला अशी आकसलेली पानं त्याची वरच्या साईडला आकसतात किंवा असं बोकडल्यासारखे दिसतात. ते तुम्ही प्लांट आवर्जून उपटून बघू शकता. ते अपरूट करा आणि तुम्ही बघा त्याची रूट सिस्टीम काय झालेली. एकतर त्याची रूट सिस्टीम बेंड झालेली असावी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लागवड करता त्यावेळेस व्यवस्थित लागवड नाही झालेली असावी, हे सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट रूट सिस्टीम बेंड झालेली असावी. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की न्यूट्रिएंटचं अपटेक पूर्णपणे थांबलेलं असावं. मग अशा वेळेस ते प्लांट म्हणजे न्यूट्रिएंटचं अपटेक थांबलेलं असतं त्यामुळे वातावरणात ते प्लांट सस्टेन होत नाही आणि त्यामुळे तो रोग ते सिम्पटम आपल्याला पाहायला मिळतं. मग बहुतांश वेळा आपल्याकडे काही मार्केटमध्ये आता चांगली औषधं आहेत, आपल्याकडे जैविक लॅब आहे, आपण चांगल्या पद्धतीचं कल्चर हे सर्व शेतकरी बांधवांना देत असतो. कल्चरचं प्रमाण कसं वापरायचं, कल्चर कसं वापरायचं, कल्चरचे फायदे काय आहेत, कोणतं कल्चर कोणत्या पिकासाठी वापरायचं हे सगळं मार्गदर्शन आपण आपल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राच्या माध्यमातून देत असतो. ज्यावेळेस सर्व शेतकरी बांधवांना रोपांचा पुरवठा केला जातो त्यावेळेस एक प्रकारचं विशिष्ट चांगल्या दर्जाचं शेड्यूल तयार करून दिलं जातं आणि या शेड्यूलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचा जो उत्पादन खर्च आहे तो साधारणतः 20 ते 25% कमी होत आहे.
हे सर्व स्वतः शेतकरी बांधवांनी सांगितले आहे प्रॅक्टिकल. कारण अनावश्यक ज्या काही गोष्टी आहेत, अनावश्यक इनपुट्स आहेत ते कमी झालेले आहेत. आपले इनपुट्स म्हणजे जे काही बायोलॉजिकल आहेत किंवा बायोपेस्टिसाइड, बायोफंजिसाइड्स वापरल्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा कमी झालेला आहे आणि एक चांगलं शेड्यूल मिळाल्यामुळे उत्पादन सुद्धा चांगलं वाढलेलं आहे. चिलीचा ग्राफ्टिंग रेट आहे तो साधारणतः 4 ते 6 रुपयापर्यंत मगाशी सांगितल्याप्रमाणे तो ऍव्हरेज रेट आहे. व्हायरस जे सांगितलं मी तेच आता सांगितलं, व्हायरसवरती सुरुवातीला काम करणं, तुमच्या भागात नक्की तो व्हायरस आहे का हे समजून घेणं अपेक्षित आहे. प्लॅन न्यूट्रिशनवरती काम करावं लागेल. न्यूट्रिशन वरती काम करून जे काही कमतरता जी आहे म्हणजे त्याला लीप पेट्रोल अनालिसिस आपल्याला करावं लागेल. त्यामध्ये जर काही कोणती गोष्ट अन्नद्रव्याचं जर कमतरता दिसली तर ती फुलफिल करावं लागेल आणि त्यानंतर पाहावं लागेल की क्रॉपची ग्रोथ कशी आहे. आणि व्हायरससाठी आपण मग इंटिग्रेटेड पेस्ट आणि डिसीज मॅनेजमेंट म्हणजे त्याला आपण IPM प्रोग्राम म्हणतो, हा प्रोग्राम सुरुवातीपासून वापरावा लागेल आणि तो जर प्रोग्राम आपण अवलंब केला तर आपल्याला व्हायरस पासून पूर्णपणे आपला प्लॉट मुक्त राहू शकतो. आणि आता सुद्धा चांगल्या व्हरायटीज आहेत ज्या चांगल्या प्रकारे टॉलरन्स देतात व्हायरसच्या अगेन्स्ट, ज्या जास्त उत्पादन सुद्धा देऊ शकतात आणि टॉलरन्स पण त्यांचा चांगला आहे. तर अशा व्हरायटीज सुद्धा आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. छोटा कारला, चुआ कारला असेल किंवा मोठं कारला असेल, दोन्हीमध्ये पण चांगल्या व्हरायटी आहेत, त्याचा अवलंब तुम्ही करू शकता. तर आपण यामध्ये सर्वात महत्वाचा आपल्याला नंबर मिळालेला आहे भाजीपाला गुणवत्ता केंद्राचा, कृषी विज्ञान केंद्र बारामती. या नंबरच्या माध्यमातून हा नंबर तुम्ही सेव्ह करू शकता. या नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तुम्हाला जे काही मार्गदर्शन पाहिजे ते मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकेल आणि तुम्हाला जो काही हा पुरवठा आहे रोपांचा तो पण अगदी योग्यरित्या आणि तुम्हाला ज्या काही तुमची जशी गरज आहे, तुम्हाला जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार मिळवला जाईल किंवा तुम्हाला मिळू शकतो. तर सर्व पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. सर्वांनी खूप अतिशय कोणताही डिस्टर्ब न करता सर्वांनी हे प्रशिक्षण अगदी शांतपणे ऐकलं आणि यातून असं आम्हाला खात्री वाटते की येणाऱ्या काळात भाजीपाला कलमी रोपांचं प्रमाण आपल्या भाजीपाला शेतीमध्ये नक्कीच वाढेल आणि त्यासाठी जेवढं काही आपल्या मदत लागेल म्हणजे जे काही तंत्रज्ञान असेल किंवा माहिती असेल तर त्याचं काम पोचवायचं काम आपली संस्था, आपलं भाजीपाला गुणवत्ता केंद्र आपणापर्यंत पोहोचवेल. याचा फायदा तुम्ही जरूर घ्या आणि हे तंत्रज्ञान काही शेतकरी आता आपल्या कार्यक्रमासाठी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नसतील तरी पण त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि जरूर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना याचा फायदा करून द्या असं आम्हाला वाटतं. सो धन्यवाद पुन्हा एकदा. आणि आपण आता हा नंबर 02112255527. तर आपण असंच येणाऱ्या काळात पण आपल्या सर्वांसोबत केंद्राचा नंबर दिलेला आहे सर्वांना. भाजीपाला गुणवत्ता केंद्राचा संपर्क क्रमांक सर्वांना दिलेला आहे, चॅट बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता. तो नंबर सेव्ह करून ठेवा आणि तुम्हाला ज्या काही अडचणी येतील इथून पुढे तर त्याचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद. सो आपण इथे थांबूया. येणाऱ्या काळात नक्कीच आपण याच्यावरती अजून चांगले सेशन्स, अजून नवीन नवीन माहिती, जे काही प्रात्यक्षिक असतील किंवा तुमच्या अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि याबद्दल आणि सर्वांनी
सो आपण इथे थांबत आहोत. यामध्ये इथून पुढे पण आपण अशाच प्रशिक्षणाच्या माध्यमातून जोडले जाणार आहोत. तोपर्यंत आपण सर्वांनी या तंत्रज्ञानाचा अजून कसा माहिती करून घेता येईल हा विचार करावा. आमच्याशी ज्या संपर्काच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच जोडू शकता आणि अजून याबद्दल माहिती मिळवू शकता. धन्यवाद.